जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। गजानन महाराजांचे खूप सारे अनुभव मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते। तर कारण मला भरपूर असे मेसेजही आलेले होते, मी मागे खूप अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। तर आजही काही मेसेज आहेत आलेले, तर अगदी छान आहेत, छोटे छोटे आहेत, पण मला सगळ्यांबरोबर त्यांचे अनुभव त्यांचे मेसेज शेअर करावेसे वाटले, म्हणून मी आज तुमच्याबरोबर हा व्हिडिओ केलेला आहे आणि खूप छान असे आहेत। तर चला, तर मी पहिला अनुभव लगेच सांगते। तर त्यांचं नाव आहे मनोहर जोशी म्हणून। तर ते म्हणताय, मला खूप अनुभव आलेले आहेत, गजानन माऊली माझी सर्व इच्छा पूर्ण करतात। अरे वा, खूप छान। त्यांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत माऊलींची, आणि माऊली त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात। त्यांनी मनामध्ये कुठलीही इच्छा धरली ना, तर माऊली त्यांची ही इच्छा पूर्ण करत असतात। आणि ते म्हणतात की हा माझा अनुभव आज उद्या 2-4 दिवसाचा नाही, तर कंप्लीट 40 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। 40 वर्षापासून माऊली त्यांचा जी पण इच्छा पूर्ण इच्छामध्ये मनामध्ये धरतात, ती सगळी इच्छा माऊली पूर्ण करत आहेत। अरे वा, खूप सुंदर असा अनुभव आहे। आणि ते म्हणताय की मी दर एकादशीला विजय ग्रंथाचे पारायण करत असतो। अरे वा, खूप छान। गणगण गणात बोते। तर खूप छान असा अनुभव त्यांनी सांगितला की 40 वर्षापासून माऊलींचे ते भक्ती करत आहेत, आणि ते जी पण इच्छा मनामध्ये धरत आहेत, तर माऊली त्यांची ती इच्छा पूर्ण करत आहेत। तर खरंच खूप सुंदर असा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे। माऊली त्यांची सगळी इच्छा पूर्ण करतात। खरंच त्यांच्या भक्ती खरंच महान आहेत, आणि खरं म्हणजे माऊलींचा आशीर्वाद लाभणं यापेक्षा भाग्यवान जगात कोणीच नाही। खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही। तर चला, तर दुसरा अनुभव मी लगेच सांगते। तर दुसरा आहे वैभव साळुंखे म्हणून। तर ते म्हणताय की मी प्रत्येक वर्षी 3 दिवसाचे गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे। म्हणजे ते दरवर्षी 3 दिवसाचं पारायण करतात विजय ग्रंथाचं, आणि मला गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खूप चांगले दिवस आले आहेत। तर ते म्हणताय की माऊलींचं 3 दिवसाचं मी पारायण करतो वर्षातून एकदा, आणि त्यामुळे माऊलींच्या आशीर्वादामुळे खूप छान असे दिवस आलेले आहेत। खरंच खूप छान असं। आणि ते म्हणताय गजानन महाराज यांचे पारायण केले तर कितीही काळ प्रतिकूल असला तरी महाराज आपल्या भक्ताला त्यातून बाहेर काढत असतात। अरे वा, खरंच आपली जर इच्छा असली, अगदी मनापासून आपण जर पारायण केलं, तर खरंच माऊली त्याला आपल्या कितीही वाईट परिस्थिती असली तर त्यातून बाहेर काढत असतात। आणि खूप छान असा अनुभव आहे। तर ते सांगताय की वाईट दिवस होते, पण त्यातून माऊलींनी खूप छान असं बाहेर काढलं, आणि खूप चांगले दिवस आलेले आहेत। खरंच खूप छान असा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे। तर खूप खूप धन्यवाद तुमचं। तर तुम्ही आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर तुमचा छान असा अनुभव शेअर केलेला आहे। तर चला, तर मी पुढचा अनुभव सांगते। पुढचा अनुभवसुद्धा अगदी जबरदस्त आहे। प्रत्यक्ष माऊलींनी त्या पूर्ण कुटुंबावर एवढा जबरदस्त आशीर्वाद दिला आहे की खूप, म्हणजे तो अनुभवच मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे तो अनुभव। जेव्हा त्या माऊलींनी त्यांच्या डोक्यावर हा हात ठेवून त्यांना हा आशीर्वाद दिला, खरंच किती धन्य आहेत, खरंच भाग्यवान आहेत हे लोक की माऊलींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून इतका छान असा आशीर्वाद दिला आहे। कारण पुढचा अनुभव खूप जबरदस्त आहे। आपण नेहमी त्यांचं नाव घेत असतो, म्हणजे बऱ्याच माझ्या गजानन भक्तांना हे माहिती आहे, पण त्यांनी आज मला मेसेजमधून हा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे। तर खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे। तर त्यांनी त्यांचं नाव सांगितलेलं नाही, पण जेव्हा मी हा अनुभव वाचेल तर तुम्हाला आपोआप समजेल की ते कोण आहेत ते म्हणून। तर चला, कारण जबरदस्त असा अनुभव आहे हा। तर ते म्हणतात, जय गजानन माऊली, जय गजानन ताई। खरंच महाराज साक्षात माय माऊली आहेत। खरंच माऊली आहेत, आपली आई आहे, आपण माऊली म्हणतो त्यांना। तर खरंच खूप दयाळू मायाळू आहेत आपली माऊली। तर ते म्हणतात, ताई खरंच महाराज साक्षात माय माऊली आहेत, आमच्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद आहे। तर ते म्हणतात, आमच्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद आहे। त्यांनी त्या काळी येऊन आमच्या घरी आमचे दादाजी, म्हणजे ज्यांनी मला हा मेसेज टाकला आहे त्यांचे दादाजी म्हणजे त्यांचे बाबा आजोबा रघुनाथ तोताराम उन्हाळे व आजी तुळसाबाई यांना खूप वर्ष झाले
मूलबाळ होत नव्हते, तर महाराजांनी मूल प्राप्तीसाठी उन्हाळे कुटुंबाला आशीर्वाद दिला होता, असे वर्णन त्यांच्या लीला व कथेत आढळतो. गणगण गणात बोते तर रघुनाथ तोताराम उन्हाळे जे आहेत, म्हणजे आपल्याला ज्यांनी मेसेज टाकला आहे त्यांचे आजोबा बाबा आणि त्यांच्या आजी तुळसाबाई यांना माऊलींनी आशीर्वाद दिला आणि त्याच्यामुळे त्यांना मूलबाळ होत नव्हते. त्यांच्या आशीर्वादाने मूलबाळ झाले आणि त्यांचे नातू आज आपल्याला मेसेज टाकताय की आमच्या कुटुंबावर त्यांचा खूप मोठा आशीर्वादाचा हात आहे आणि त्यांच्या आजोबा आजीला त्यांच्या आशीर्वादामुळे मूलबाळ झालेलं आहे. खरंच खूप धन्यवाद आहेत. खरंच माऊलींचा आशीर्वादामुळे आज त्यांच्याकडे त्यांच्या आजोबाला मूल प्राप्त झालं आणि त्यातून आता हे नातू आहेत त्यांनी आपल्याला हा मेसेज टाकलेला आहे. खरंच खूप माऊलींचे खूप जबरदस्त असे अनुभव आहेत आणि आज प्रत्यक्ष त्यांनी मेसेज टाकलेला आहे की त्यांना प्रत्यक्ष माऊलीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला आहे. तर हा म्हटलं चला हा मेसेज आपण सगळ्या माझ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करूया, कारण हा मेसेज जबरदस्त आहे आणि आपण हे नाव ऐकलेलं आहे. माझे जे गजानन भक्त आहेत त्यांनी हे नाव ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे त्यांच्या लीलांमध्ये, रघुनाथ तोताराम उन्हाळे आणि तुळसाबाई. तर हा अनुभव आपण लीलांमधून ऐकलेला आणि वाचलेला आहेच. तर त्यांच्या नातूने आज आपल्याला हा मेसेज टाकलेला आहे. तर खरंच खूप भाग्यवान आहेत हे आणि त्यांना मी म्हणेल की धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा हा अनमोल मेसेज आमच्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर केला, कारण हा अनुभव खरंच जबरदस्त आहे आणि खरंच किती भाग्यवान असतील हे लोक की त्यांच्या डोक्यावर माऊलींचा असा हात, असा आशीर्वाद आहे म्हणून. खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे. तर हा मेसेज ऐकल्याबरोबर म्हटलं चला माझ्या ह्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर हा त्यांचा अनुभव आपण शेअर करूया. तर खूप सारे मेसेज आलेले आहेत, छोटे छोटे आहेत पण खूप छान असे अनुभव आहेत, छान असे मेसेज आहेत. तर बरेच जण म्हणतात की म्हणजे काही रिपीटही काही मेसेज आलेले आहेत की आमचे अनुभवही टाका म्हणून, कारण मी मागे थोडा तब्येत बरी नसल्यामुळे मी काही टाकला गेले नव्हते, बरेच अनुभव शेअर केले गेले नव्हते तुमच्याबरोबर. म्हटलं चला तर आज थोडासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करूया, कारण गजानन भक्तांचे हे अनुभव ते आपल्याला पाठवत आहे, म्हणजे आपल्या सगळ्या गजानन भक्तांना तो अनुभव समजला पाहिजे याच्यासाठी म्हटलं चला. तर पटकन मग मी हे सगळे मेसेज पटकन बघितले आणि म्हटलं चला माझ्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर हा आपण अनुभव शेअर करूया. खरंच खूप जबरदस्त असे अनुभव आहेत. तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुमचे काय अनुभव असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका. मी तुमच्या नावासहित सगळे अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करेल आणि अर्थातच सगळे अनुभव शेअर केलं म्हटलं माऊलींचा आशीर्वाद आहे तुमच्या डोक्यावर. तर तुमच्या डोक्यावर जो माऊलींचा आशीर्वाद आहे तर तुम्ही ते थोडासा जर सगळ्यांबरोबर शेअर केला तर माऊली आणखीन सगळ्यात जास्त आशीर्वाद तुम्हाला देतील, कारण माऊलींचा आशीर्वादाचा हात ज्याच्या डोक्यावर आहे त्याला कशाचीही कमी पडत नाही, एवढं मात्र नक्की आहे. आणि खूप जबरदस्त अनुभव आपण रोज बऱ्याच वेळेस, म्हणजे रोज तर नाही शेअर केले जात, बऱ्याच वेळेस तुमच्याबरोबर मी सगळे अनुभव शेअर करत असते आणि सगळे अनुभव अगदी जबरदस्तच आहेत. तर चला तुम्हाला अनुभव कसे वाटले ते मला नक्की सांगा. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही अनुभव असतील तर आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर नक्की शेअर करा. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.